कारण मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो तिथले फोस्टर पेरेंट्स ही एक कन्सेप्ट होती की परदेशातील लोकांनी भारतातील गरीब लोकांना मदत करायची. तर मी असं आता आता तुमच्याशी बोलताना मला जे सुचलं ते असं की परदेशात राहणाऱ्या आपल्या लोकांनी की भारतात राहणाऱ्या आपल्या लोकांना कशी मदत करता येईल. तसं जर झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन बदल प्रबोधन नक्की त्याच्यामध्ये घडेल असं मला वाटतंय. तर तुम्ही अगदी आदर्शांना वंदन. आज आज बुधवार दिनांक 26 मार्च आणि आजचं पुष्प क्रमांक आपण 1041 आज घेत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे जे आयोजक ग्रुप आहेत त्यामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, त्याचप्रमाणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. आजचे आपले प्रमुख वक्ते मुलाखतकार आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर धनंजय लोखंडे सर, जे माजी अधि सभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून आहेत. आणि आजचा विषय म्हणजे आदरणीय धनंजय लोखंडे सरांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. तर सर, प्रथम सुरुवात करूया की आपला हा जो कीर्तीचा सुगंध आहे किंवा हा जो बुद्धीचा सुगंध जो पसरलेला आहे आज तुमच्याबद्दल, तर हे फूल किंवा ही कळी कुठे कुठे उमलली या संदर्भात आपण सांगावं की कुठे ही कळी उमलली, म्हणजे आपलं जन्मस्थान म्हणजे त्या ठिकाणची बद्दल आपण आपल्या थोडक्यात माहिती द्यावी सर. सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी मला मुलाखत देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप आणि त्याच्याबरोबर आणखीन समावेश असलेला आणखीन ग्रुप या सर्वांचं अरविंद सर या सर्वांचं मी पहिल्या मनापासून आभार मानतो आहे. आणि आज खरं वास्तविक मी मागच्या एक 4-5 मुलाखती ऐकलेल्या आहेत आणि ह्या मुलाखती 2-2 भागातही झालेल्या आहेत. आज सकाळी मला त्या मुकेश सरांचा फोन आल्यानंतर आवाज येतो, डिस्टर्बन्स खूप आहे कुठला तरी. मुकेश सरांचा फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी सर येणारच आहे. 2 दिवसापूर्वी हर्षानंद सोनवणे यांनी सांगितलं सर तुम्ही मुलाखत देऊ शकाल का. आता त्यावेळेला मी गाडीवरती टू व्हीलरवरती होतो, फिरत बाहेर होतो. परंतु मी त्यांना म्हणले मी सांगतो तुम्हाला तासाभरामध्ये. पण मी त्यांना सांगितलं की मी काय हरकत नाही, 26 तारखेला संध्याकाळी मी असेल, काय काळजी करायचं कारण नाही. आपल्या ग्रुपचं अभिनंदन, कारण नवीन उपक्रम आपण सुरू केले आहेत आणि हे अतिशय. आणि परत युट्यूबचं आपण जेव्हा मागे सूचना केली होती त्याप्रमाणे आपण त्याचं युट्यूबही करतो. ते कॉमेंट्स वगैरे पण मी वाचतो. आणि हा आपला ग्रुप आपलं कुटुंब हे अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ता आमचे मित्र अरविंद जगताप सर यांचे परवा बोलणं झालं आणि आज सकाळीही बोलणं झालं. आणि ते म्हणाले की सर मी तुमची मुलाखत घेणार आहे. मला आनंद वाटला. आणि मुलाखत देताना मी म्हणालो की त्याला काय अशी चौकट किंवा प्रश्न उत्तर असं टाईप नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आपण फक्त गप्पा मारणार आहोत, म्हणजे बाकी कसं की ज्यांना कोणा सहभागी व्हायचं मध्ये विचारू शकतील. तुम्ही जो आता प्रश्न विचारला आहे की तुमचं बालपणाच्या सरी जन्म झाला की आणि कसा प्रवास झाला या अर्थानं कळी कुठे उमलली तुम्ही म्हणालात. माझा जन्म जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये उदापूर हे नावाचं गाव आहे, इथे झालेलं आहे. आणि योगायोग असा आहे की आमच्या गावामध्ये
जे एक आपलं समाज मंदिर आपण ज्याला म्हणतो, त्या समाज मंदिरामध्ये जवळपास 15 ते 20 खानांचं आमचं समाज मंदिर आहे. आमचे मित्र हर्षानंद सोनवणे यांना माहिती आहे. तर तिथे आमच्याकडे जुन्नरमधले एक डॉक्टर मोकाशी म्हणून होते. तर ते डॉक्टर मोकाशी आमच्या त्या वस्तीमध्ये म्हणजे आपल्या समाज मंदिरामध्ये ते दवाखाना चालवायचे आणि त्या समाज मंदिरामध्ये म्हणजे आता त्याला आम्ही बुद्धविहार म्हणतो. तिथे डॉक्टर मोकाशी असताना त्याच ठिकाणी माझा जन्म झाला उदापूर या स्थळी. साधारणपणे आत्ता 63 वर्षापूर्वी म्हणजे 1962 ला जवळपास. आणि बालपणही माझं जुन्नर तालुक्यातलं उदापूर ह्या गावातच बऱ्यापैकी गेलं. शिक्षणही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण उदापूरमध्ये झालं. हायस्कूलचं शिक्षण ओतूरला झालं आणि नंतर याचं मास्टर लेव्हलचं शिक्षण ते पुण्यामध्ये झालं. कर्वे समाजसेवा संस्था पुणे इथे झालं. आणि लहानपण म्हणाल तुम्ही तर आपल्या सगळ्यांचं ज्या पद्धतीनं असतं बालपण, गरिबी असते, बाकीचे अनुभव असतात, जातीयतेच्या गोष्टी असतात, एक ज्याला म्हणतो की समूहात राहण्याच्या गोष्टी असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्या सर्वांच्याच कमी जास्त प्रमाणामध्ये सारख्या जरी असल्या, तरी सुद्धा ते बालपण त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया की काबाड कष्ट करून थोडंसं आपण ज्याला म्हणूयात की प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आलेलो आहे. तर जसं तुम्ही आता विचारलं की तुमचा जन्म आणि ठिकाण कुठलं आहे, तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. तुम्ही पुढचा प्रश्न विचारू शकता. अरविंद सर. सर आपले साधारणतः आपण जन्म ठिकाणचा आपण सांगले कौटुंबिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती कशी होत गेली या संदर्भात आपण या संदर्भात माहिती आम्हा पुढं सांगावी सर. आमचे वडील म्हणजे माझे वडील कालकथित बाबूराव धोंडीबा लोखंडे. आता ते 100व्या वर्षी एक 2-3 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांचं शिक्षण इयत्ता 4थी झालं होतं. आई जी आहेत आमच्या शिवबाई बाबूराव लोखंडे, यांचंही निधन झालं. त्यांना पॅरालिसिस झाले होतं. आईचं शिक्षण अजिबातच काही नव्हतं आणि वडिलांचं शिक्षण 4थी होतं. आणि ते उदापूर गावाचे ते कोतवाल होते. आपल्याला माहिती आहे कोतवाल प्रकार सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या काळामध्ये हे शिक्षण घेत असताना त्यांची प्रतिकूल परिस्थिती म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक तुम्ही विचारलं तर शैक्षणिक वारसा तसा फारसा नव्हताच. परंतु एक झालं की वडील कोतवाल म्हणून काम करत असताना 4थीचं शिक्षण त्यांचं झालेलं असताना त्यांच्याकडे नेहमी पेन, डायरी या गोष्टी मात्र नेहमी असायच्या. लोकसंपर्क मात्र सारखाच असायचा. कारण गावामध्ये घडलेली प्रत्येक घटना आता एक उदाहरणार्थ मला ते आठवलं म्हणून सांगतो. मी मध्येच आठवलं थोडंसं ते. जेव्हा ते कंझारबाट समाज वगैरे गावामध्ये यायचा, त्यावेळेस त्याच्याकडे माणसं किती आहेत, गाढवं किती आहेत, कुत्री किती आहेत, लहान मुलं किती, महिला किती, सगळं त्याचं रेकॉर्ड लिहून ते ओतूर पोलीस चौकीला नेऊन द्यायचे. तात्पर्य असं की ते रेकॉर्ड ठेवणं आणि पेन त्यांचा वापरणं नेहमीचा पेन आणि डायरी असायची ती नेहमीची, की जी डायरी अगदी तारखांशीच असायची. तर तिथे मला थोडंसं वेगळं वाटायचं कारण हे डायरीमध्ये लिहिणं जातोय, कोणाचा सातबारा काढायचा असेल, कोणाचं काय असेल काम, तर ते वडील करायचे. आणि परत म्हणजे आता तुम्हाला सांगायला खरंच नाही आम्ही 6 भावंड आणि वडिलांना त्या काळामध्ये माझ्या माहितीने ₹90 पगार असावा त्या काळामध्ये. आणि आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी. आता 2 बहिणी चं निधन झालेलं आहे. आता आम्ही तिघे भाऊ आणि 1 बहीण आहे आमची. आणि त्या काळामध्ये काबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हताच. म्हणजे आई काबाड कष्ट करायची आणि काबाड कष्ट करूनच सगळं शिक्षण झालं. फक्त एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षणावरती जास्त फोकस असल्यामुळे मी प्रगती झाली किंवा विकास झाला असं म्हणत नाही. पण खूप फायदा झाला. याचं कारण असं आहे, की सगळे शिकल्यामुळे कारण त्या काळामध्ये शिक्षण घेणं आणि शैक्षणिक वारसा किंवा शैक्षणिक बाबीत कोणी सांगणारं असं कोणी नव्हतंच. परंतु आपण शिकलं पाहिजे. याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, लढा, संघटित व्हा. बाकीच्या त्या काळामध्ये जी भाषणं ज्या नेत्यांची ऐकायचो किंवा जे काही वाचायचो आपण त्या काळामध्ये, तर वाटायचं की शिकलं पाहिजे. आईला आमच्या खूप वाटायचं शिकलं पाहिजे. वडिलांना वाटायचं खूप शिकलं पाहिजे. त्यांना धाक होताच. प्रचंड धाक होता. की गावात लहान मुलांबरोबर कोणाशी फिरत असताना, कोणत्या मुलांबरोबर आपण खेळतो, कोणाच्या बरोबर आपण मैत्री करतो, यांच्यावर त्यांचं मात्र लक्ष खूपच जास्त होतं. आणि मग जर समजा एखाद्या मुलांबरोबर त्यांना फिरणं किंवा त्यांच्याबरोबर दोस्ती करणं त्यांना आवडत नसेल, तर ते मात्र आम्हाला खूप रागवायचे. आणि वडिलांचा आवाज पहाडी आवाज होता. गावात दौंडी देताना, गावात कुठल्याही भागात दौंडी दिली, पूर्ण गावामध्ये ती दौंडी दिली जायची. आणि मग त्याच्यामुळे तो एक दरारा आमच्यावरती कायमचाच होता. शैक्षणिक वारसा तसा काहीच नव्हता. परंतु एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही शिकावं, हा मात्र आईचा आणि आमच्या वडिलांचाही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणूयात, की एक आदरयुक्त भीती अशी आम्हाला प्रचंड होती. आईलाही वाटत होतं मुलांनी खूप शिकलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, व्यसनं नको आहेत.
आणि तो संस्कार मात्र हा कायमच राहिला गेला सगळ्या भावांमध्ये, सगळ्या बहिणींमध्ये. आणि आम्ही सगळे शिकल्यामुळे एक गावामध्ये म्हणजे आपण म्हणजे अभिमान नाही किंवा गर्वही नाही, पण सांगण्याची परिस्थिती अशी आहे, की गावामध्ये त्या काळातली स्थिती आणि आजच्या काळातली स्थिती फार वेगळीच आहे. आणि ह्या अर्थानं ती एक शिकल्यानंतर काय-काय फरक पडू शकतो. हे झालं. आणि तुम्ही म्हणाल, की आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती म्हणजे शैक्षणिक वारसा काहीच नव्हता. आणि मग त्यानंतर शिकत गेलो. शिकताना बऱ्याच अडचणी आल्या. मी पुढे तुम्ही विचारलं त्याप्रमाणे बोलतच राहील. परंतु की ज्याला म्हणूयात, की गरिबी ते सगळ्यांनाच मगाशी मी उल्लेख केलाच आहे, की तो एक सर्वा नावाचा एक प्रकार होता. सर्व्हे म्हणजे आता आपण सर्व्हे म्हणतो आता. की गावामध्ये जेव्हा बाजरीची वेचाळणी केली जायची आणि त्यावेळेला ती काही कणसं इकडे-तिकडे पडलेली जायची. त्यावेळेला मला आठवतं, की आमच्या इथे म्हणजे असं सलग लुगडं ज्याला म्हणतो ना तसं 9वारी म्हणजे 2 लुगड्यांचं, 3 लुगड्यांचं यांचं एकत्र जोडून त्याला त्याला आपण काय म्हणतो ते एका विशिष्ट प्रकारे ते शिवून काहीतरी शब्द वापरतात, मला नक्की आठवत नाही. तसं करून म्हणजे बऱ्यापैकी मग तो सर्वा गोळा करणं, ते झोळी पोटाला तिथे बांधणं, मग एक-एक तिथे कणीस टाकणं आणि मग ते घरी येऊन ते मोगरीने बडवणं आणि परत त्याचे एखादा किलो जर काय बाजरी निघाली, तर ते पुन्हा गिरणीत घेऊन जाणं आणि त्या काळामध्ये 5 पैसे किलो असा दळणाचा भाव भाव होता आणि ते त्यावेळेला ते तो याची गिरणी आपली ऑइलची गिरणी असायची, लाईटची गिरणी लाईट नव्हती त्यावेळेला तिथे आणि मग ते 5 पैसे द्यायला सुद्धा नव्हते, हे मात्र मला अगदी प्रकाशाने जाणवतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या आई शिकवलं, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि संस्कार घडवले हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही आता विचारलात, की शैक्षणिक वारसा म्हणजे जवळपास नव्हताच. आर्थिक स्थिती ही अजिबातच नव्हती. परंतु एक होतं, की आई-वडिलांच्या संस्काराने आम्ही शिकलं पाहिजे आणि त्या काळामध्ये सुद्धा, की बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही जुन्नरमध्ये जायचो. कारण जुन्नर तालुक्यामध्ये, की जुन्नरला म्हणजे हर्षानंदला माहिती आहे किंवा त्या भागातल्या कोणी नाव सगळ्यांनाच माहिती आहे, की जुन्नर तालुका बहुजन संघ आहे. तर तिथे लहानपणी आम्ही जयंतीला जायचो. गावातून मिरवणूक काढायची. मग ती भाषणं ऐकायचो. अगदी 4थी-5वी ला असल्यापासून तर मला 100% आठवतंय. मग हायस्कूलला गेलो, कॉलेजला गेलो, मग पुढे शिकत गेलो. मग ते आणखीनच जास्त म्हणजे स्मरणात राहू लागलं. तर त्या दृष्टीनं एक खेड्यामध्ये, एक साध्या कुटुंबामध्ये, अगदी गरीब कुटुंबामध्ये म्हणजे रॉकेल असायला सुद्धा आपली ती चिमणी म्हणतो ना आपण ती एक बॉटल घेऊन त्याला एक चिंधीची वात करून ती लावणं आणि अभ्यास करणं हे तसं अवघड होतं. कंदील फार पुढची गोष्ट होती. नंतर मग ते एक काचेचा आमच्याकडे एक त्याला लॅम्प आम्ही म्हणायचो. तो लॅम्प मोठा होता. एक मोठी काच असायची आणि मग त्याच्यामध्ये बसून आम्ही भावंड अभ्यास करायचो आणि हे अभ्यास करता मग ज्याला आपण असं म्हणूयात, की एक आवड खूप लागली म्हणजे कधी वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आपण पुढे शिकलं पाहिजे. नाहीतर मग गरिबी आहे, मग आपले वातावरण असं आहे, आपलं सामाजिक ज्याला म्हणूयात, की दरी अशी आहे आणि यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणायचे ना, "खेडं सोडा." आणि मग शिक्षणापर्यंत मात्र आम्ही अगदी ग्रॅज्युएटपर्यंत मात्र गावातून बाहेर हललोच नाही. कारण याचं कारण असं होतं, की बाहेर पुढे जाण्यासारखा पर्याय नव्हता. मुंबईला आमचे भाऊ वगैरे मुंबईला नंतर नोकरीला लागत होते. मोठा भाऊ माझा एक वकील आहे. एक सेलटॅक्समधून आता नुकताच एक 8-10 वर्षापूर्वी रिटायर झालाय. परंतु तसं इतरत्र जाणं असं होत नव्हतं. परंतु गावात राहिल्यामुळे आई-वडिलांचे संस्कार, मित्रपरिवार, चांगला मित्रपरिवार विशेषतः आणि पुन्हा एक ज्याला म्हणूयात, की शिकण्याची तळमळ आणि गावातला जो शिकण्यासाठी जो इच्छुक असणारा आमचा मित्रवर्ग त्या काळात सुद्धा म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 5वी, 6वी हायस्कूल लेव्हलला थोडंसं जाणतं, कॉलेज लेव्हलला थोडंसं कळतं आणि मग पुढे आपल्याला समजत जातं आपण काय केलं पाहिजे ते. तर तशा दृष्टीनं की एका आर्थिक दृष्ट्या सुद्धा अतिशय कुमकुवत असा भाग होता. आता मला एक मध्येच आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, की 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जो ड्रेस घातला जायचा आणि मग ते भारत माता की जय त्या घोषणा दिल्या जायच्या आणि वडील आमच्या घोषणा त्या द्यायचे आणि मग त्याच्यामागे आम्ही सगळे विद्यार्थी, गावकरी भारत माता की जय किंवा प्रजासत्ताक दिनाचा विजय असं वगैरे ह्या गोष्टी वडील द्यायचे. परंतु त्या काळामध्ये सुद्धा की नवीन पॅन्ट किंवा नवीन शर्ट घेणं हे शक्यच नव्हतं. काय व्हायचं की आदल्या दिवशी ती नेमकी ती असलेली एक चड्डी, की ज्याला बहुधा थिगळच असायची बॅक साइडला आणि मग ती रात्री वाळत नसायची आणि मग पुन्हा तो आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे म्हणून मला की त्या किती गोष्टी रिपीट कराव्यात माहिती नाही. परंतु तांब्यामध्ये तो चुलीतला ज्याला म्हणतो ना विस्तव, इंगळ ज्याला म्हणतो आपण, ते टाकून तांब्या गरम करायचा, त्याच्यावरून ती त्या पॅन्टवरून फिरवायचा आणि मग ती पॅन्ट परत घालायची आणि पुन्हा भारत माता की जय म्हणत राहायचं आणि त्या गावातून घोषणा द्यायच्या. हा अगदी सुरुवातीचा काळ होता. नंतर मात्र वडील आमचे की जेव्हा मग ओतूरला जाऊन रात्री आणणं, मग सकाळी ते कपडे घालणं, मग ते सगळं ते होत गेलं. परंतु एक आहे की त्याचा एक परिणाम असा झाला की त्या घटनेचा सांगताना आपल्याला वाटतं की अरे हे काय किरकोळ आहे, सगळ्यांकडे असतं. परंतु मी एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करतो मुंबईला. कॉर्प नावाची संस्था आहे.
आणि भिवंडी तालुक्यामध्ये काम करत असताना आगरी लोकांमध्ये विशेषतः काम करत असताना MSW नंतर साधारणपणे 85, 86, 87च्या आसपास. तर त्या काळामध्ये मी ती सगळी आगरी मुलं बघायचो आणि मला असं वाटायचं की अरे ही मुलांचं 15 26 जानेवारी चांगलाच गेलाच पाहिजे असा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अगदी टेम्पोच्या टेम्पो भरून तो स्पॉन्सरशिप प्रोग्राम होता. त्याच्यामुळे गावातील प्रत्येक मुलाला ती खाकी पॅन्ट, व्हाईट शर्ट, पांढरा शर्ट हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी मी तो प्रोजेक्ट करायचो, प्रकल्प करायचो आणि मग आदल्या दिवशी सगळीकडे वाटलं त्या शाळांमध्ये ते वाटला जायचा आणि दुसऱ्या दिवशी ती मुलं जेव्हा प्रभात फेरी काढायची, त्यावेळेला त्यांच्यामध्ये मी दिसायचो, की अरे लोखंडे असा-असा लहानपणी दिसला असता, असा चालला असता, अशा घोषणा दिल्या असत्या आणि ते एक समाधान हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं, की बालपणीच्या आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग शिक्षणाच्या संदर्भात ज्याला म्हणूयात, की जेव्हा थोडंसं आपण म्हणूयात, की 18 वर्षाच्या नंतर अगोदर हायस्कूल लेव्हलला किंवा कॉलेज लेव्हलला फार अशी म्हणजे तशी मजुरीची कामं बरीचशी करावी लागली. मजुरीतूनच बऱ्यापैकी शिक्षण झालं. आई-वडिलांचे कष्ट हे अति अपारच होते. हे प्रश्नच नाही काही अगदी. जसा तुम्हाला उल्लेख केला मगाशी म्हणजे सर्व्हे करून सर्वा करून म्हणजे सर्वात आपल्याला माहिती असेल शेतामध्ये करून ते कणसं आणून ते बडवायचे आणि मग ते एक ₹5 किलो अशा पद्धतीने ते जायचं तरी 5 पैसे नसायचे. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मात्र एक आहे की उपासमार अशी केव्हा आमच्या आई-वडिलांनी कधीच होऊ दिली नाही. मात्र शिक्षणाच्या संदर्भामध्ये कारण त्या काळात आपल्याला आठवतं की नवीन वह्या घेणं किंवा नवीन पुस्तके घेणं हे अगदी ज्याला म्हणत की कल्पनेच्या पलीकडचं होतं. मग आमच्याकडे जी पुस्तकं किंवा कोणाचे अर्ध्या किमतीत, कोणाच्या पाऊण किमतीत असं काहीतरी असायचं. तर त्यावेळेला मात्र ती पुस्तकं घेतल्यानंतर राहिलेल्या वह्यांमधली पोरं पानं एकत्र करणं, त्याला तो दाभण आपल्याकडे असायचं गावाकडे, त्या दाभणाने खिळा मारणं म्हणजे होल पाडणं, ते दोऱ्याने ते शिवून काढणं आणि ती आमची वही सुट्ट्यांमध्ये तयार व्हायची, की जी पुढच्या वर्गात गेल्यानंतर आम्हाला फायदेशीर राहील अशी. तात्पर्य असं आहे, की त्या काळामध्ये हे करत असताना की हे वाईट आहे किंवा काही किती गरीब आहे असं वाटलं नव्हतं. कारण आम्ही इतके श्रीमंत होतो मनाने आणि की आपण आता शिकलंच पाहिजे कारण बाबासाहेबांचा वारसा होता. आणि बाबासाहेबांची पुस्तकं, बाबासाहेबांच्या तो घरामध्ये असलेला फोटो, भगवान गौतम बुद्धाचा असलेला तो फोटो, हे आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरलं होतं. आणि मग ते संविधान त्या काळात ऐकलेली भाषणं, लोकांची भाषणं त्या काळात खूप चालायची, जयंती, पुण्यतिथी आणि तो एक प्रभाव मात्र होता. आणि मग यातूनही आपल्याला पुढे जायचं, हा मात्र एक नेहमीचा ज्याला आपण असं म्हणूयात, की आत्मविश्वास होता. आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण हे पुढे करू शकतो. आणि त्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टीनं पुढे गेल्यानंतर आजचा प्रवास म्हणजे आजपर्यंतचा प्रवास मी जसा-जसा प्रश्न येईल त्या पद्धतीने उलगडेल मी सांगत जाईल. परंतु तुम्ही जे आता विचारलंत, की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आर्थिक पार्श्वभूमी ही जवळपास काहीच नव्हती. परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा बाहेर पडून बऱ्यापैकी म्हणजे ज्याला आपण म्हणूयात, की केवळ केवळ शिक्षणामुळेच केवळ शिक्षणामुळेच बऱ्यापैकी प्रगती झाली असं मला म्हणता येईल. बोला सर. अरविंद सर बोला. अगदी, अगदी. खूपच आपला प्रवास आणि आपल्या त्यावेळच्या म्हणजे आई-वडिलांनी, प्रत्येकाच्या आई-वडिलांनी बाबासाहेबांचा तो एक संदेश मानला, की खेडी सोडा आणि शहरात या. आणि आपले आई-वडील अशिक्षित असताना सुद्धा बऱ्याच आई-वडिलांनी ते बाबासाहेबांच्या त्या एका वाक्यावर खेडी सोडलेली आहेत आणि शहरात आलेले आणि त्यामुळं खरी प्रगती आपली म्हणजे आपल्या वेळच्या सर्व जे शिकलेले आता जे सध्या आहेत त्यांची प्रगती त्या एका बाबासाहेबांच्या एका घोषणेमुळे झालेली आहे, की तुम्हाला जर प्रगती करायची असेल आणि असे आपले त्या काळच्या पिढीचे संपूर्ण जर आपण त्यांचा पण अभ्यास केला, तर ती प्रगती खास त्याच्यामुळे झालेली आहे. तर तुम्ही सर पुण्यामध्ये म्हणजे आला आणि पुण्यात युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसला हे केलं, तर तो कसा तुमचा अनुभव म्हणजे कारण तिथं मोठमोठ्या पदावर तुम्ही काम केलेलं आहे. फार मोठं योगदान आहे तुमचं त्या युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यामध्ये. कारण आपलं संशोधनात्मक प्रकल्प आहेत, नंतर काय आपण परिसंवाद काही घेतले होते. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र वगैरे. पण त्या दृष्टिकोनातून आपला कसा अनुभव आला, की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात इकडची काही म्हणजे जातीय व्यवस्था त्याचा काही अनुभव आहे का? किंवा त्याचं कसं म्हणजे तुमचं युनिव्हर्सिटीतलं कसं कारण त्याच्यातून तुम्ही नोकरी आणि हे पण आहे आणि तुमचं तिथून मग व्याख्यानाची सुरुवात म्हणा किंवा साहित्याकडे तुम्ही वळालेला आहात. तर तो एक प्रवास आम्हाला सांगावा म्हणजे. एक अतिशय म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं अगदी प्रदीर्घ उत्तर मी देणार आहे. कारण पुण्याकडचा प्रवास हा तुम्ही पुणे. अतिशय
म्हणजे तो अतिशय चांगला आहे. कारण ओतूर, उदापूर मधलं गाव आणि डायरेक्ट मग पुण्याकडे कसं काय? काय झालं नक्की या काळामध्ये? तर अतिशय थोडंसं मी प्रदीर्घ उत्तर देणार आहे याचा. काय झालं की आमचं हायस्कूल 10वी पर्यंत उदापूरमध्ये शिक्षण झालं आणि सर्वांच्या प्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला मार्क किती असले पाहिजेत किंवा काय, कुठला विषय चांगला पाहिजे किंवा काय आपल्याला काहीच माहिती फक्त पास होणं हेच एक डोक्यामध्ये असतं आणि 10वी पर्यंत मात्र अभ्यास भरपूर आहे. शिक्षकांचे मग ज्याला म्हणूयात की आमच्या वडिलांच्या बरोबर बोलणं, आईच्या बरोबर बोलणं, त्यांचं घरी जाणं येणं असणं, याचा प्रभाव मात्र आमच्याकडे नेहमी चांगलाच राहिला आणि एक झालं की 10वी पर्यंत हे उदापूरमध्ये शिक्षण झालं. परंतु हे शिक्षण घेत असताना अगदी हायस्कूल लेव्हलला सुद्धा ते निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, त्या सगळ्या स्पर्धांमध्ये मात्र भाग घेत होतो. कारण त्याची सर्टिफिकेट्स आजही माझ्याकडे आहेत. स्पर्धेचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, की मी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ही परीक्षा मला वाटतं चांगल्या ग्रेडने पास झालेलो आहे. ती ड्रॉइंगची परीक्षा आहे आणि त्यावेळेला की ते कॅमलचे कलर घेणं आणि तो ब्रश घेणं हे अशक्यप्राय गोष्ट होती. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे 50 किंवा 60 पैशाला ते एक वड्यांचं एक मिळायचं कलर पेटी आणि ती कलर पेटी घेऊन मग कलर आम्ही ते पेटी असायची ते अगदी अगदी. एका त्याच्यामध्ये सगळे रंग असायचे. पाणी सारले की सगळे रंग ते मिक्स व्हायचे आणि मग त्याच्यातून ती एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षा मी त्यावेळेला दिल्या. अक्षर माझं आजही चांगलंच आहे. याचं कारण असं आहे, की आता अक्षर चांगलं आहे याचं कारणही तुम्हाला मी सांगतो मी ते पुढे आणि तशी परिस्थिती नसताना सुद्धा अशा विविध स्वरूपाच्या परीक्षा दिल्यामुळे म्हणजे भाषण कौशल्य, जेव्हा त्यावेळेला म्हणजे अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि आजच्या जमलेल्या बालमित्रांनो ह्याच्या टाईपची भाषणं त्या काळात पाठ केलेली आणि त्यावेळेला त्याचा फायदा मात्र आता 100% झालेलाच आहे. विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो हायस्कूल लेव्हलला असताना. वक्तृत्व स्पर्धेमध्ये, अभिनयामध्ये, गावाची जे आपले नाटक असतात गॅदरिंगच्या वेळेला त्याच्यामध्ये आणि तुम्ही एक आणखीन एक खोचक प्रश्न मध्ये विचारला होता, की जातीयतेच्या संदर्भातलं काय-काय? तसं जाणवलं नाही. म्हणजे का माहिती नाही. फारसं असं जाणवलं नाही. याचं कारण असं, की आम्ही मागासवर्गीय आहोत हेच आम्हाला वाटत नव्हतं. का वाटत नव्हतं तेही माहिती नाही. परंतु आपण आता मागास आहोत, मग आपल्या लोक असं बाजूला ठेवतात किंवा काय, असं वाटतच नव्हतं. परंतु की ज्यावेळेला आम्ही शिकत गेलो, त्यावेळेला माझे मित्रपरिवार जो होता, तो बऱ्यापैकी गावातील आमचे जे मित्र होते, की ज्यांचे वडील शिक्षक आहेत, ज्यांचे वडील कुठेतरी बँकेत नोकरीला आहेत, कुठेतरी चांगले सधन शेतकरी आहेत, पाटील आहेत, अमकं-तमकं आहे. तर हा मित्रपरिवार आमच्यामध्ये आपोआप होत गेला आणि त्यावेळेला मी आता तुम्हाला जे मध्येच उदाहरण दिलं त्याचं, की कंपास पेटीचं आपलं त्या कलर बॉक्सचं आणि अक्षर चांगलं असण्याचं एक कारण तुम्हाला सांगतो, की सुट्ट्यांच्या काळामध्ये जी पुस्तकं कधी आम्हाला घेता येणार नाहीत, तर अशी पुस्तकं लिहून काढलेली आहेत. म्हणजे कोणाकडून सुट्टीमध्ये आणायची आणि ते पूर्ण पुस्तक लिहून काढायचं. अगदी ते काय आपल्या ज्यावेळेला जे हातामध्ये पेन असेल, तो एक नळी मिळायची 4 आण्याला किंवा काय, ती नळी फक्त बदलायची असं काहीतरी होतं त्या काळामध्ये. एक दौत असायची, त्या दौत आणि तो टाक असायचा टाकाने. त्याच्यामुळे अक्षर म्हणजे अतिशय म्हणजे चांगलंच होतं आणि त्याच्यामुळे ते सुधारणं गेलं. मी जे तुम्हाला सांगत होतो, की प्रवासामध्ये आणि नंतर मग 11वी-12वीला ओतूर कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा वातावरण कॉलेजचं आणि कॉलेजला जाताना सुद्धा म्हणजे आमचे मोठे भाऊ माझ्या लगेच आता मी 3 नंबरचा आहे. 2 नंबरचा आणि 1 नंबरच्याकडे वळतो मी. 2 नंबरचा भाऊ माझा ॲडव्होकेट आहे हायकोर्टामध्ये, मुंबईला हायकोर्टामध्ये. तर त्याचं कॉलेज असायचं सकाळी 7 सव्वा 7 ला त्याचं कॉलेज असायचं आणि माझं ज्युनियर कॉलेज असायचं 10 10:30 असायचं. मग तो आमच्यामध्ये म्हणजे मोठा अगदी अगदी 1 नंबरचा भाऊ जो मोठा आहे, त्याने तर काही दिवस कॉलेज हे पायी-पायी केलं. पायी-पायी म्हणजे जवळपास 5-7 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर. त्याने ते कॉलेज पायी-पायी केलं. 2 नंबरचा भाऊ आहे, त्या काळात आम्ही मग सायकल घेतली आणि त्याचं कॉलेज 7 ला असायचं. तर 10 10:30 पर्यंत चालायचं. माझं 11 वाजता कॉलेज असायचं ज्युनियर कॉलेज. मग तो घरी आला की त्या सायकलीवरती परत रिटर्न जायचो. एक वाईट उदाहरण आठवलं लगेच त्यावेळेला. तर त्या काळामध्ये भावाला म्हणजे गावात त्यावेळेला सायकली बघायला जायचं. कोणी सायकल घेतली का लोकं बघायला जायची. तर एका सायकलीवरून जात असताना की एका मित्राने मग तो भावाला म्हणायचा, "बस, बस सीट, डबल सीट तुला घेतो." हा बसायला जायचा आणि तो एक पॅन्डल पुढे मारायचा आणि मग ती हिरमुरस त्याला म्हणतात काय हिरमोड त्याचा व्हायचा, की अरे आपल्याला सायकलवरती घेता येत नाही. पण असे जे प्रसंग आहेत ते आठवतात. परंतु त्या भावाला एक सवय अशी होती, वकील आहे त्याला, की गावाच्या चुलीपुढे जे सरपण असतं, त्या सरपणाची ते म्हणजे गवरे असतील किंवा ती लाकडं असतील मोठी-मोठी त्याच्यावरती बसायचा आणि जी आपल्याकडे हा एक लाकडाची पेटी होती, हडपा असतो त्याला मोठा-मोठा, त्या हडप्यावर बसायचा. नेहमी तो असा वरतीच बसायचा आणि त्याला तो काय माहिती नाही, पण त्याला वकीलच व्हायचं होतं आणि तो वकीलच झाला. तो अगोदर कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये क्लार्क म्हणून लागला. नंतर त्यांनी लॉ केलं, नंतर एल-एल-एम केलं आणि आज नोटरी पण आहे आणि मोठ्या हायकोर्टामध्ये माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे विचार करा आणि आजही तो प्रॅक्टिस वगैरे करतो. तात्पर्य असं,
की तुम्ही जे विचारलं ते तुमचा प्रवास कसा झाला ते. आणि मोठा भाऊ तो सिलटॅक्स आपलं माझगावला आहे, तिथे कार्यरत होता. त्यांनी आमच्या शिक्षणासाठी खूप मदत केली. पुण्यामध्ये शिकत असताना तो म्हणजे पुण्याचा प्रवास तुम्हाला आम्हाला सांगायचाच आहे, पण पुण्यात शिकत असताना भावाने मला त्यावेळेला ₹100 वगैरे एम-टी करायचा, मनी ट्रान्सफर महाराष्ट्र बँकेमध्ये यायची आणि त्यावेळेला त्याचे बरोबर शिक्षण व्हायचं. परंतु जेव्हा कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा एक प्रौढ शिक्षणामध्ये संघटक म्हणून काम करायचो. त्यावेळेला आम्हाला ₹50 महिना मिळायचा. आणि मग ते प्रौढांसाठी काम, एक वर्ग शिकवण्याचं काम करायचो. आणि मग ते करत असताना की मात्र पब्लिक कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन ह्या गोष्टी आपोआप वाढत गेल्या, की "कर एक कमळाचा अन भर एक भाकरीचा" किंवा काय असं शिकवत गेलो. "कर एक कामगाराचा" वगैरे असं. आणि मग ज्या गावामध्ये म्हणजे आपल्या बौद्ध वस्तीमध्ये जेव्हा मी प्रौढ शिक्षणाचा वर्ग चालवला, तर त्याचा अनुभव असा झाला, की माझ्याकडे कॉलेजचे प्राध्यापक रात्रीचे यायचे, ते सेंटर बघायला यायचे, व्हिजिटला यायचे, त्यावेळचे प्राचार्य यायचे. आणि मग हे करत असताना, की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये संघटक व्हॉलंटिअर झालो. मग एन-एस-एसच्या कॅम्पमध्ये जाणं, तिथे भाषणं करणं, तिथे आभार मानणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र फार पूरक ठरल्या. आणि मग तुम्हाला एक आश्चर्य असं वाटेल, की प्रौढ शिक्षणामध्ये अबकड शिकवणारा धनंजय लोखंडे, जेव्हा तो पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा संचालक होतो. प्रौढ निरंतर शिक्षण विभागाचा संचालक होतो, की म्हणजे जो संघटक होता, की जो गावामध्ये आपल्या सगळ्या महिलांना घेऊन मग बुद्धवंदना आमची असायची, भीमगीतं असायची. मग आमच्याकडे एक ढोलकी वाजवणारे असायचे. तसा माझा आवाजही चांगला आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने गाणीही म्हणू शकतो याच्यामध्ये, की आता एखाद्या गुरुवारी मी एखाद्या आपल्या समवेत एखादं गाणं म्हणून दाखवेन. म्हणजे विशेषतः आपलं ज्याला आपण म्हणतो, की आपले ज्येष्ठ कवी त्यांचं नाव आता माझ्या लगेच डोळ्यासमोर येत नाही. तर वामनदादा कर्डक म्हणजे अशी माझ्याकडे बरीच गाणी आहेत. तर तात्पर्य असं, की ते सगळं घडत असताना, की प्रौढ शिक्षणामध्ये शिकवणारा तो विद्यार्थी जेव्हा तो विद्यापीठामध्ये संचालक झाला त्याच विभागाचा, एन-एस-एसमध्ये गेलेला तो स्टुडंट व्हॉलंटिअर, स्वयंसेवक, तो तिथे डायरेक्टर झाला. विद्यार्थी कल्याणमध्ये काम करणारा तो कॉलेज लेव्हलचा विद्यार्थी तिथे तो डायरेक्टर झाला. बहिशालचा मी व्याख्याता होतो 1996 ला. तर त्याचा तो पुन्हा मानद संचालक झाला. आणि सर तुम्ही मगाशी उल्लेख केला 2009 चा, तर 2009 ला मी संचालक झालो. आणि 1988 पासून मी विद्यापीठामध्ये जॉइन झालो ॲज अ प्रोजेक्ट ऑफिसर. घटना अशी घडली, की आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये म्हाडा नावाची एक हाउसिंग बोर्डचं मोठं ऑफिस आहे बांद्र्याला. आणि तिथे कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर असा मी इंटरव्ह्यू त्या काळात दिला होता साधारणपणे 87 च्या आसपास 86-87 ला. त्याच्या अगोदर मी एक कास्प्लान नावाची संस्था आहे, प्लान इंटरनॅशनल त्या संस्थेमध्ये एन-जी-ओमध्ये काम करत होतो. तोही अनुभव तुम्हाला सांगतो थोडासा. परंतु आता तुम्हाला फक्त डायरेक्ट पुण्याचा प्रवास मी सांगणार आहे. आणि जेव्हा एकाच वेळेला 2 माझ्याकडे मुलाखती आहे ज्याला म्हणूयात, की अपॉइंटमेंट लेटर आले. मी ज्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये इंटरव्ह्यूला आलो होतो, एक प्रकल्प अधिकारी म्हणून आणि सी-डी-ओ म्हणून एक म्हाडामध्ये मी इंटरव्ह्यू दिला होता. त्यावेळेला पी-एम-जी-पी प्राईम मिनिस्टर ग्रँट प्रोजेक्ट नावाचा 100 कोटींचा प्रोजेक्ट होता आणि तो धारावीमध्ये पुनर्वसनाचा कार्यक्रम होता तो. आणि दोन्हीमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि मगाशी म्हणालो, की आमची निरक्षर होती. शिवूबाई ह्या निरक्षर माझ्या आई होत्या. पण त्यांनी मला सांगितलं, की "तू मुंबईत राहू नको, तू पुण्याला निघून जा." आणि खरं असतं हर्षानंदाला माहिती आहे पुण्यामध्ये आमचे 3-4 लोकं सोडली तर पुण्यामध्ये कोणच नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ती म्हाडाची नोकरी न पत्करता मी डायरेक्ट पुण्यामध्ये आलो. काही दिवस पुणे अप केलं. आई मला अगदी छानपैकी डबा करून द्यायची. सकाळी मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, की 4 वाजता ठाण्यामध्ये राहिलो होतो किशननगरला. आणि तिथून मी 4 वाजता घरातून बाहेर पडायचो. तिथून मी विटीला जायचो आणि विटीवरून त्यावेळेला इंद्रायणी एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली होती. मग त्या एक्सप्रेस त्या इंद्रायणी एक्सप्रेसने मी शिवाजीनगरला यायचो पुण्यात सगळ्यात 10 वाजताच यायचो. तिथून परत खडकीला यायचो आणि खडकी ते विद्यापीठ पुन्हा पायी यायचो. आणि रात्री परत ज्याला म्हणू की मुंबईला. तात्पर्य असं आहे, की त्यावेळेला आईने मला सांगितलं, "तू पुण्याला जा." म्हणून तो एक चांगला फायदा झाला. जर मी म्हाडामध्ये थांबलो असतो, तर कदाचित वातावरण, मित्रपरिवार हे सगळं बदललं असतं. पुण्यामध्ये आल्यानंतर खूप असा त्याचा फायदा झाला. आणि मी जसं म्हणालो तसं मगाशी मी ठाण्यामध्ये जसं मगाशी भिवंडीचा उल्लेख केला, तसा ठाण्यामध्ये एक रामनगर नावाचा एरिया आहे. म्हणजे जिथे आपलं शिव संपते, जिथे मुलुंड चेकनाका आहे. ते चेकनाक्याच्या पुढे ठाणे जिल्हा सुरू होतो. मुंबईतून जे गुंडांना तडीपार केलं जातं, अशा लोकांची एक वस्ती रामनगर म्हणून तिथे वसाहत मोठी तयार झाली होती. आणि तिथे आमची एक संस्था, म्हणजे ज्या संस्थेमध्ये मी काम करत होतो, कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम, त्यांनी मला त्या एरियामध्ये काम करायला दिलं. आणि नाही म्हटलं तरी थोडंसं बॅकग्राऊंड पॅन्थरचं असल्यामुळे तिथे मी काम स्वीकारलं आणि त्यांच्यामध्ये काम केलं. आणि नंतर मी जेव्हा ते सगळं सोडल्यानंतर जेव्हा पुण्यामध्ये आलो आणि पुण्यात आल्यानंतर मात्र म्हणजे मी आलो खरं पुण्याला आलो 1983 ला. कारण ते मास्टर ऑफ सोशल वर्क ही डिग्री घेण्यासाठी. आणि त्याचं कारण असं होतं, की
पुण्यामध्ये ही जेव्हा आमचे काही शिक्षक जेव्हा आमच्या प्रशिक्षणाला यायचे किंवा आम्ही पुण्यामध्ये यायचो, तेव्हा ते म्हणाले, "तुम्हाला जर समाजकार्याची आवड आहे ना, मग तुम्ही मास्टर ऑफ सोशल वर्क करा." माहिती नव्हतं काय आहे ते. आणि मग आम्ही तिथे आलो आणि येतानाच तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आपली गोधडी असते गावची, म्हणजे आईने शिवून दिलेली चांगली गोधडी आणि नंतर आमच्या धरणावरती म्हणजे नदीला धुवून आणलेली छानपैकी गोधडी, ती पत्र्याच्या पेटीत टाकली, एक छत्री घेतली, माझी सायकल होती, सायकल बरोबर घेतली, सायकल टपावर टाकली आणि ओतूर ते पुणे असा प्रवास केला. आणि शिवाजीनगरहून कर्वेनगरला गेलो. तिथे त्या आमच्या मॅडम होत्या डायरेक्टर. त्यांना म्हणालो, की मला ॲडमिशन घ्यायची. ते म्हणाले, "कशाला ॲडमिशन घ्यायची?" म्हटलं, "मास्टर ऑफ सोशल वर्कला." ते म्हटले, "असं नसतं ते. त्याची रिटन टेस्ट असते, त्याची ग्रुप डिस्कशन असतं, त्याची इंटरव्ह्यू असतो, त्याला मेरिट असतं आणि मग तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे." म्हटलं, "मॅडम मी सगळं घेऊन आलोय. मला बाकीचं काहीच माहिती नाही. माझी छत्री आहे माझ्याबरोबर, माझी सायकल आहे माझ्याबरोबर." ते म्हटले, "ठीक आहे, ठीक आहे. आता रातच्या रात्र तू कुठे तिथे हॉस्टेलमध्ये राहा." तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झाला, मुलाखत झाली. परंतु बॅकग्राऊंड हे एन-एस-एसचं आणि प्रौढ शिक्षणाचं असल्यामुळे सगळीकडे मी सरस ठरलो आणि माझं तिथे सिलेक्शन झालं. तिथे प्रवेश झाला. पुण्यामध्ये 83 ते 85 कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये मी फर्स्ट क्लासने शिकलो. कारण तो पिंडच तसा तयार झाला होता. आणि नंतर मी 85 ला कास्ट प्लॅन कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम वाय-एम-सी-ए सेंटर मुंबई सेंट्रल तिथे प्रकल्प अधिकारी काम केलं. 86-87 ला कास्ट प्लॅन इंटरनॅशनल संस्थेमध्ये काम केलं आणि 88 ला मी पुण्यात जॉइन झालो. आता पुण्यात जॉइन झाल्यानंतर काय-काय झालं हे तुम्हाला मी सविस्तर सांगेलच. पण तुम्ही म्हणालात, की तुमच्या गावचा ते पुण्याचा प्रवास या संदर्भामध्ये एक सांगता येईल. परंतु प्रत्येक ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आता प्रतिकूल परिस्थिती सांगण्यापेक्षा मी असं म्हणतोय, की थोडीशी सकारात्मक दृष्टीने आपण त्यातून मार्ग कसे काढू शकतो. कारण इथे जेव्हा आम्ही राहत होतो कर्वे समाजसेवा संस्थेच्या वसतिगृहामध्ये, तेव्हा तिथे काहीच नव्हतं. म्हणजे तिथे वडाचा स्टॉप आहे. तिथे अजिबात तिथे काहीच गोष्टी नव्हत्या. फक्त एक टपरी होती चहाची आणि तिथे फक्त फुटाणे विकायला असायचे. पण ते फुटाणे घेण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नसायचे. ही शोकांतिकाच आहे. माझ्याबरोबर आमचे एक मित्र होते. नगरचा होता, एक पारनेरचा होता आणि मग तिथे मात्र त्यांना ती व्यायामाची एक आवड होती. आणि जेव्हा आम्ही तो एक नगरचा जो मी नावं मुद्दाम घेत नाही. कारण ते फार मोठे ऑफिसर म्हणजे आम्ही सगळेच ज्या आम्ही ते एम-एस-डब्ल्यूचा आमचा सगळाच ग्रुप फार चांगल्या या ठिकाणी गेला. आता त्याचं मग आम्ही काय करायचो, की तो त्याला व्यायामाची आवड असल्यामुळे ते सकाळचं आम्हाला 6:00ला उठवायचा. तर कर्वेनगर ते वारजे जातात नाका, पायात चप्पल नसताना, स्लीपर नसताना तो आम्हाला पळवायचा बिचारा. आणि त्याचाही फायदा झाला. त्यावेळेला तिथे जास्त गाड्या नव्हत्या, काय नव्हतं, काय नव्हतं. पण ते पळत जाणं हे आमचं होत होतं. आणि तात्पर्य असं, की अंधश्रद्धा कशी मोडून काढली जाते. त्या काळामध्ये रूम नंबर 4 कर्वे समाजसेवा संस्थेचं हॉस्टेलचा नंबर. आम्ही उशिरा प्रवेश घेतला. काही फी भरणं, अमकं-तमकं काही अडचणी असतील म्हणून. आणि ते म्हणाले, की "तुम्हाला रूम मिळेल, पण तो 4 नंबर रूम मिळेल, पण तिथे कोणी राहत नाही." म्हटलं, "का राहत नाही?" ते म्हटले, "आत्तापर्यंत ह्या रूममध्ये जे कोणी राहतात, ते सगळे फेल होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही खेड्यातले विद्यार्थी आहात, तुम्ही जर तिथे राहिलात, तर बघा म्हणजे तुम्हाला काय करायचं ते." आम्ही आनंदाने म्हटलो, "मॅडम मी राहायला तयार आहे." तिथे मी राहिलो. माझ्याबरोबर ते माझे कलीग राहिले आणि मग ते राहिल्यानंतर मात्र आम्ही सगळेच फर्स्ट क्लासने पास झालो आणि सगळे टॉप मोस्टच्या नोकरीला सगळे लागलो. म्हणजे तिथेच अंधश्रद्धेला आम्ही मूठमाती दिली असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा पुण्याचा प्रवास आहे सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बोला अरविंद सर आता बघा गावापासून पुण्यापर्यंतचा प्रवास सांगितलाय, मुंबईचा प्रवास थोडाच सांगितलाय. तिथले अनुभव तुम्हाला सांगितलेच नाहीत. परंतु आता वेळ आपल्याकडे फार कमी-कमी होत चाललाय. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काही हो. बुलेट आता फक्त बुलेट पॉइंट महत्वाचे महत्वाचं मी हे करतो. कारण तुम्ही तसं पाहिलं तर सर भटक्या विमुक्त जाती, हां, नंतर प्रौढ शिक्षण हां, हां. आणि बहिशाला प्रशिक्षण मंडळ आणि शिवाय तुम्ही पदवी पण तुमची समाजकार्याचीच आहे. तर समाजाच्या बद्दल तुमची पूर्ण नस तुम्हाला कळाली असेल, की समाज या दोन्ही तिन्ही बाबतीत निश्चित, की निश्चित. त्याचा तुम्हाला अनुभव आम्हाला एक तो सांगावा. कारण त्याच्यात तुम्ही सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे आणि तर त्याच्यातून त्यावेळेची समाजस्थिती आणि आताची समाजस्थिती साधारण याच्यामध्ये आपल्याला काय बदल जाणवतो का सर म्हणजे याच्यामध्ये? आता काय झालंय, कारण की हे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आपण म्हणतो ना, एल-पी-जी म्हणतो ना आपण ते सगळे. तर याच्यामुळे बऱ्यापैकी मला प्रगती वाटते ती. पण ही प्रगती आहे असं मला वाटत नाही. कारण एक सूज असल्यासारखं वाटतंय. कारण त्या काळामध्ये कसं होतं, की जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिकणं किंवा नोकरीमध्ये प्रामाणिकपणे काम करणं, नीतिमत्ता सांभाळणं, आपली मूल्यव्यवस्था सांभाळणं, ह्या सगळ्या बाबी त्या फार वेगळ्या अशा आपल्या क्वालिफिकेशन ज्याला म्हणू, ती पात्रता ती असणं गरजेचं होतं त्या काळात आणि एकमेकांच्या विषयी आदरभाव, भीती म्हणजे अगदी कोणी गावातल्या एखाद्या माणसाने जरी सांगितलं, की "तुझ्या बापाला तुझं नाव सांगेल बरं, तू असं इकडे आलास कशाला आमच्याकडे तर." तर मग आम्ही लगेच घाबरून घरी जाऊन गपचूप बसायचो. पण आत्ता कसं झालंय, की आत्ता ते संस्कार आणि ते राहिलेच नाही. आम्ही त्यांनाच फिरून बोलतो.
की तुम्ही कोण बघू लागून गेलात, मग माझं मी बघून गेल किंवा हे आता आत्ताचं कम्युनिकेशन त्या काळातलं कम्युनिकेशन फार वेगळं आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो आहे की समाज चिंतनाचा त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, की साधारणपणे 1983, 84च्या मागे पुढे काय झालं की त्या काळामध्ये मंडल आयोगाचं एक मोठ्या प्रमाणात चाललं होतं. आणि त्या काळामध्ये वाचनाची आवड म्हणजे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, की जसा प्रश्न येईल तसा. तर त्याच्या अगोदर मंडल आयोगाकडे येण्यापूर्वी मी अगोदर तुम्हाला सांगतो ती गोष्ट अशी, की त्या काळात दया पवारांचं बलुतं नावाचं पुस्तक ते आम्ही सामुदायिक घरामध्ये वाचायचो. म्हणजे कंदिलाच्या कंदिलामध्ये. आई आमची माझी आम्हाला वाचून दाखवा. तर आम्ही सगळी भावंडं बसायचो आणि ते पुस्तक वाचायचो. सगळ्यात पहिलं पुस्तक मी वाचलं ते मागोमाळींचं, की जे सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व अतिशय एक नंबरचं पुस्तक. आणि ते असं ज्याला म्हणतो तो पगडा होत गेला. आमच्या गावामध्ये एक वस्तीमध्ये एक शिक्षक होते, ग्रस्त होते चांगलेच आणि त्यांच्याकडे बुद्ध आणि धम्म आणि मिलिंद पन्न ही 2 पुस्तकं होती. तर ती नेहमीच आवडीने घेऊन यायचे. मग त्यांच्या जवळच म्हणजे त्यांच्या जवळ बसून ती पुस्तकं आम्ही ती चाळायचो त्या काळामध्ये आणि मग त्यानंतर ते बलुताचा तुम्हाला जसा उल्लेख केला, की आम्ही सामुदायिक वाचायचो. त्यातल्या काही शब्द जे आता तुम्हाला सांगितलेत म्हणजे सगळ्यांना माहितीच आहेत. तर मग आई आम्हाला सांगायची, या शब्दाचा अर्थ असा-असा आहे. म्हणजे आमची आई निरक्षर होती, परंतु ती शिक्षित होती, एज्युकेटेड होती ती. म्हणजे ती लिटरेट आम्ही आज नेहमी ते म्हणतो लिटरेट वेगळं आणि एज्युकेटेड वेगळं. ती लिटरेट जरी नसली, तर फुल एज्युकेटेड होती आणि त्या दृष्टीनं की मग आम्ही ते वाचायचो. मंडल आयोगाच्या संदर्भाने मी बोलत होतो. त्या काळामध्ये मंडल आयोगाचं मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि त्यावेळेला भाई वैद्यांचं पुस्तक त्यांच्या संपर्कात आम्ही त्या विद्यार्थी दशेपासून म्हणजे भाई वैद्य असतील, नंतर आमचे विलास वाघ सर असतील किंवा अगदी बाबा आढाव असतील, कुमार सप्तर्षी असतील. हे आमच्या त्या पुण्यात आल्यानंतर यांच्या संपर्कामध्ये त्यांचे कार्यक्रम, त्यांचे व्याख्यानं, त्यांच्या मीटिंग ऐकत असायचो. त्या काळामध्ये मंडल आयोगाच्या संदर्भात लोकांना ते कळतच नव्हतं मंडल आयोग नक्की काय आहे ते. पण भाई वैद्यांचं जवळपास एक 40-50 पानांचं अतिशय चांगलं पुस्तक त्या काळामध्ये आम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर विलास वाघ सरांची प्रेस, सुगावा प्रेस ही दत्तवाडीमध्ये त्या एका चिंचेच्या झाडाखाली होती. त्यांना म्हटलं, की "सर आम्हाला एक असं पॉम्पलेट तयार करायचे की ते आम्हाला गावाला वापरायचं आहे." कारण त्यावेळचा उत्साह ते सगळं पाहिलं आणि त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, की गावामध्ये बुक स्टॉल जे आपल्या जयंतीच्या दिवशी आणि यात्रेच्या दिवशी गावात ते बुक स्टॉल लावले. सरांनी आम्हाला पुस्तकं दिली होती. ती पुस्तकं आम्ही तिथे ठेवली आणि मंडल आयोगाची जी पुस्तिका होती भाई वैद्य सरांची, तर त्या पुस्तिकेवरून एक पॅराग्राफ तयार केला, एक पेज तयार केलं पॉम्पलेट सारखं आणि गावाच्या यात्रेमध्ये ती वाटली गेली आणि लोकांनी त्याचं अप्रिशिएशन केलं. अरे वाह! किती छान! हे आम्हाला वाचायला मिळाले. मंडल आयोग नक्की काय आहे ते? कारण मंडल आयोग कोणासाठी आहे? कारण ओबीसींनाच ते कळायला पाहिजे असं करण्याची ती बीजं त्याच वेळेला ती पेरली गेली आणि मग त्यावेळेला सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्या यात्रेमध्ये ते वाटलं गेलं आणि त्याच्यामुळे थोडंसं आणखीन ते कॉन्फिडन्स वाढत गेला आणि त्या काळात सुद्धा मी एक सांगतो, की जेव्हा मी शिकायला याच्यामध्ये आलो, पुण्यामध्ये आलो, हॉस्टेलला राहिलो, तेव्हा ज्या गावामध्ये एका गावामध्ये धोलवड नावाचं गाव आहे. तर त्या गावामध्ये आमचं एक सेंटर होतं. तर तिथे मी सेंटर पाहायला तिथे जायचो आणि तिथे काय झालं, की एक वाईट घटना घडली आणि एका आजीचा मुलगा तो वारला आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता. म्हणजे मी नावं घेण्याची सगळ्यांची टाळतो आहे, म्हणजे माझ्या शिक्षकांची किंवा त्या व्यक्तींची नावं. आणि मग त्या आजीच्या सुनेने एक छोटासा कागद म्हणजे साधारणपणे अगदी छोटा म्हणजे अगदीच कोलगेटचा जो पॅकेट असतो एवढाच कागद छोटासा. त्याच्यावर लिहिलं, की "भाऊ, माझा मुलगा असा-असा आहे आणि तूच याचा मामा आहे. याला तू पण पुण्याला घेऊन जा आणि आपली बहीण" आणि तिचं नाव लिहिलं खाली. आणि त्या आजीने आणि त्यांनी मला दिली चिठ्ठी आणि म्हणल्या, "हा माझा मुलगा आहे." छोटासा मुलगा होता. त्यावेळेला तो मला वाटतं 2रीला पण असेल की नाही माहिती नाही. 1ली-दुसरीलाच होता. आणि मग मला आश्चर्य वाटलं, "अरे आता काय करायचं याचं?" तर त्या काळात सुद्धा की मग मी विचार केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की माझी खाण्याची, राहण्याची अडचण सगळी असताना त्या मुलाला मी घेतलं, त्याची पिशवी घेतली आणि मी पुण्याला घेऊन आलो त्याला. आणि आल्यानंतर मग एक दिवशी माझ्याबरोबर ठेवला हॉस्टेलला. नंतर मग मी विलास वाघ सरांकडे परत घेऊन गेलो. हे नाव मुद्दाम घेतो सरांचं तुम्हाला माहितीच आहे. आणि मग ते म्हटलं, "सर ह्या मुलाला मी आणले आणि आता याचं काय करायचं?" ते म्हटले, "तू आणलंस कशाला ना तुझं खाण्याचा प्रश्न, तुझा राहण्याचा प्रश्न हे कशाला करतोस तू?" मग शेवटी त्यांनी मला ₹20 का काहीतरी दिले असेल त्या काळात आणि ते म्हणले, "जा त्याला घेऊन तिकडे तळेगावला जा घरी आपलं वसतिगृह तिथे घेऊन टाक." मग छानपैकी शिवाजीनगरला आलो आणि त्याला तिथे तळेगावला तिथे घेऊन गेलो. त्याला तिथे वसतिगृहात सोडलं. तिथे तो 10वी पास झाला. नंतर तो मुंबईला गेला. चांगला शिकला. आता तो गावाकडे आहे आणि एक चांगलं ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट एम्प्लॉयीची चांगली संस्था तो चालवतो आहे. मग हे कशामुळे झालं? हे शिक्षणामुळे झालं. कारण आपण आपल्याला जे मिळाले तो वारसा तिथपर्यंत देणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. तुम्ही म्हणाले, की त्या काळची सामाजिक स्थिती आजची सामाजिक स्थिती ही फारच विचित्र आहे. कारण त्या काळात सुद्धा म्हणजे मी उदापूरमध्ये वर्ग चालवत असताना, की एक मातंग समाजाची स्त्री त्या वर्गामध्ये यायची आणि त्यांना आम्ही सांगितलं, की "हे बरोबर नाही. बाबासाहेबांनी आपल्याला हे सांगितले, बाबासाहेबांनी ते सांगितले. आपण शिकलं पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही हे आवस मागताय, हे बरोबर आहे का? सांगा बरं." म्हणजे असं मावशी, मावशी म्हणून त्यामध्ये केलं
आमच्या आईनेही त्यांना सांगितलं, की "तुम्ही करताय, कशाला करता असं? चांगलं नाही." सहज, सहज असं बोलणं व्हायचं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या बाईंनी ती आवाज बंद करणं आता मी जेव्हा विचार करतो, त्या काळात काही नसताना होत होतं आणि आता जर कोणाला सांगायला सुरुवात केली, म्हणजे पोतराज असू द्या किंवा काही असू द्या किंवा हे अवस मागणं असू द्या, हे शक्यच नाही. कारण आत्ताची पिढी ही फार फास्ट आहे आणि फक्त एकच आहे, की समाज व्यवस्थेचं जर म्हणाल तर त्या काळामध्ये जाती-जातींमधला भेद, जाती-जातीमध्ये हे सगळं दिसायचं. म्हणजे फार असं डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणूया तसं होतं. आजच्या काळामध्ये आहे, परंतु ते छुपं आहे. याचं कारण असं आहे, की आता बघा आपण एखाद्या कोणाला नाव विचारलं, "तुझं नाव काय?" तर तो फक्त एक्स, वाय, झेड नाव सांगतो आणि त्या नावातून आपल्याला काहीच कळत नाही. याचं नाव आडनाव काय, गायकवाड आहे का, कांबळे आहे का, देशपांडे आहे का, कुलकर्णी आहे, की लोखंडे आहे, की सोनवणे आहे, काहीच कळत नाही. मग आपण म्हणतो, "अच्छा, अच्छा." मग गाव कुठलं? तो एक्स, वाय, झेड. मग तुमचं आडनाव काय? मग आपण शेवटी जातीकडे वळतो. परंतु आता ती बरीचसा तो ट्रेंड तो आता बदलला गेलाय. सामाजिक संघटन म्हणाल, तर ते फारच दुरावलं गेलंय. पूर्वीच्या काळामध्ये आपण कुठल्याही विषयावरती सगळा समाज एकत्र यायचा. परंतु आज काय झालंय, आजच्या परिस्थितीत तुम्ही सामाजिक म्हणाल, की भटक्या विमुक्तांचा असू द्या किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, की एकसंघ राहणं आता होत नाही. याचं कारण असं, की 2 प्रश्न आहेत. एक जेलसी आणि दुसरं म्हणजे क्रेडिट. म्हणजे त्याचं क्रेडिट घेणे एखाद्या कामाचं. हे प्रश्न फार वाढलेले आहेत. पूर्वी ह्या अजिबात नव्हतं, की एकमेकांना धरून काम केलं जायचं. परंतु आजचे जे प्रश्न वाढलेत, हे अशा पद्धतीने वाढलेत, की एकमेकांची जेलसी होते ती एक आणि हे क्रेडिट कोणाला जाणार या कामाचं, हे एक भाग आहे. म्हणजे आजच्या सामाजिक क्षेत्राचा तुम्ही जो उल्लेख केला त्या दृष्टीने पाहिलं तर आणि समाज संघटन हे फार ज्याला म्हणूत की वीक आहे. हे इतकं नाहीच आहे आणि वाचन संस्कृती अजिबातच नाही. कारण त्या काळामध्ये आम्ही जे पुस्तक वाचायचो ते आठवणीचे पक्षी प्र. सोनकांबळेंचं, बाबा आढावांचं एक गाव एक पाणवठा, अनिल अवचटांचं माणसं, लक्ष्मण मानेंचं ओपरा म्हणजे ही आता मला ते तुम्ही विचारलं म्हणून हे सगळं आठवतंय. किती वर्षापूर्वीचं बघा 40 वर्षापूर्वीचं आठवतंय जवळपास. तर हे त्या काळामध्ये आत्ताच्या काळात शक्यच नाही. उलट आत्ताच्या काळात फार सोपं आहे. मोबाईलमुळे तुम्ही काही टाइप करा. धनंजय लोखंडे टाइप करा. धनंजय लोखंडेचं 7/12 म्हणजे 7/12 म्हणजे सगळी माहिती. यांची पुस्तकं, यांचं लेखन, यांचं सामाजिक काम, त्यांचे फोटोग्राफ्स हे सगळं येतं. त्या काळात ते काहीच नव्हतं. तरी सुद्धा की त्या काळामध्ये एक समाज जागृती किंवा समाज संघटन किंवा समाजाच्या विषयी एकमेकांविषयी प्रेम आणि एकमेकांमध्ये राहणं, एकमेकांविषयी जिव्हाळा हा अतिशय होता. परंतु आज काय झालंय, की लोकांचं मिसअंडरस्टँडिंग गैरसमज एकमेकांच्या विषयी आणि चुकीचा ज्याला म्हणूयात आपण की संदेश लोकांमध्ये बऱ्याच ठिकाणी जातो आहे. कुठलीही उदाहरण घ्या, कुठलीही कारणे घ्या, म्हणजे कुठलाही प्रसंग घ्या. तर चुकीचा संदेश लोकांमध्ये फास्ट जातो आणि त्याला पुन्हा हा मीडियाच जबाबदार आहे. पण त्या चुकीच्या संदेशाला उत्तर देण्यासाठी आणि प्रबोधनाच्या चळवळीत काम करण्यासाठी आपल्यासारख्या हा जो आपण विचार मंच स्थापन केलाय, यातून मात्र नक्कीच लोकांना फायदा होणार आहे. कारण त्या काळातली स्थिती आणि आत्ताची स्थिती आज आपण बघा, की आता जवळपास 100 लोकं ऐकतात आपण गृहीत धरू. परंतु त्या काळात सुद्धा तालुक्याच्या जयंतीला सुद्धा मोठं लोकं येऊन बसायची. ते जो अगदी 4थीचा मुलगा, 10वीचा मुलगा भाषणं करायचो आणि मग प्रमुख पाहुण्यांचं भाषण व्हायचं त्या काळामध्ये. आज परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याला तिथे ढोलकी लागते, तिथे एक जलसा लागतो, काहीतरी गाणी लागतात. ती तमाशातली गाणी किंवा पिक्चरमधली गाणी ही वाईट आहे असं म्हणत नाही. परंतु ज्यावेळेला ज्याला म्हणू की सामाजिक कार्यक्रम जास्त असतो, जयंती, पुण्यतिथी असते, त्या निमित्तानं प्रबोधन होणं हे गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आता बघा जयंती आता आपली आलीच 15-20 दिवसावरती, तर साधारणपणे ह्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रबोधनाचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. कारण आता लोकं सांगतात, की बाबासाहेब आंबेडकरांचं आपण काय सांगायचं, परंतु इतकं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे फिक्स्ड डिपॉझिट ठेवले. त्यांच्या व्याजावर आपल्या अनेक लाख पिढ्या पुढच्या खाणार आहेत. परंतु आपल्या पिढ्यांना हेच कळत नाही, म्हणजे आत्ताच्या आपल्याला हेच कळत नाही, बाबासाहेबांचे दुर्लक्षित राहिलेले पैलू लोकांपर्यंत अजून सांगणं. कारण आपल्यापेक्षा इतर समाज बाबासाहेबांचे इतर पैलू सांगत आहे, तर आपल्यासारख्या माणसानं किती केलं पाहिजे किंवा 18-18 तास अभ्यास करणं ही साधी गोष्ट नव्हती. तर त्या दृष्टीने आत्ताचा समाज आणि त्या काळातला समाज हा बदल आपल्याला नक्की जाणवू शकतो. सर, नवीन सर. तुमची ती मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला ज्यावेळेस या ग्रुपवर लेक्चर दिलं होतं, तर तुमची ग्रंथ संपदा खूपच आहे आणि कारण तसं आता आता कोणाकडं जास्त दिसत नाही खरं म्हणजे. परंतु त्या काळी म्हणजे आपण प्रत्येक जसं हर्षानंद सरांकडे पण भरपूर आम्ही पुस्तकांची त्यांच्या ग्रंथालयासारखंच आहे. तुमच्याकडे सुद्धा त्यावेळेस पाहिलेलं होतं आणि तुमच्या ह्या ग्रंथसंपदेमुळंच तुमचं ही बौद्धिक प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे. कारण वाचल्याशिवाय तर काही आपल्याला समजणार नाही. त्यामुळं वाचनही झालं पाहिजे. आज बरोबर आहे, की WhatsApp युनिव्हर्सिटीमुळे काहीतरी विचित्र पण काही गोष्टी पसरवल्या जातात. तर
तुम्ही काही चर्चासत्र सुद्धा म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा अरेंज केली होती. त्याच्या संदर्भात सुद्धा तुमचे त्याच्यात सुद्धा योगदान खूप आहे तुमचं म्हणजे. तर ते परदेशात सुद्धा तुम्ही 3 याच्यामध्ये तुम्ही योगदान गेलेलं आहे. त्याचे हो. चर्चासत्र घडवलेत. तर त्याचा कसं काय अनुभव आहे म्हणजे? कारण हो, भारत तो देशात तर आपण आहे, पण परदेशात सुद्धा तुम्ही ते गेलेला आहात. तर तिथं कसा प्रचार आणि प्रसार झालेला आहे? खूपच. कारण आता मी मॉरिशसमध्ये गेलो होतो आणि तिथे मॉरिशसमध्ये की सगळे आपल्याकडचे ऊसतोड कामगार सगळे तिथे स्थायिक झालेले आहेत आणि बहुतेक महाराष्ट्रातीलच म्हणजे भारतातील लोकं तिथे जास्त आहेत आणि तिथे सुद्धा हा विचार जो परिवर्तनाचा विचार आहे, त्या लोकांमध्ये शिक्षण आहे. त्या काळात त्यांनी नेलेली भांडी, म्हणजे जर्मनची भांडी, नेलेली पोती, नेलेले ते ज्याला म्हणू आपण दांडा असतो ना, कोरड्याचा दांडा वगैरे अशी लाकडं, तर त्यांनी ते अजून प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी बोलत असताना, की जेव्हा मी बोलत होतो तिथे, की अ, महाराष्ट्रातील समाजसुधारक सगळेच आणि त्यांचं कार्य ते अर्थात इंग्लिशमध्ये पेपर होता. परंतु त्या लोकांना बरं का ते लोखंडे सर, आपला व्हिडिओ चालू राहू दे. नाही व्हिडिओ चालूच आहे. हां. तर तिथे तो एक मोठा अनुभव चांगला आहे. कारण तिथे चांगल्या प्रमाणामध्ये धम्माचं काम केले. विशेषतः मी जेव्हा याला गेलो होतो, कुठे श्रीलंकेला. तर तिथे फारच चांगला अनुभव आला. तिथे मी बोललो होतो, की श्रीलंकेमधील बौद्ध धम्माचा विकास या संदर्भामध्ये बोललो होतो मी. आणि तिकडे जेवढी जाणीव आहेत, म्हणजे बुद्ध धम्माच्या विषयी परदेशामध्ये, तेवढ्या आपण फक्त म्हणतो, की आमच्या देशातले बुद्ध आहेत, आमच्या भारत भूमीतले आहेत. परंतु आपल्याकडे त्याला आपण ज्याला असं म्हणूयात, की याला वेगळं रूप दिलं गेलं. परंतु आजही परदेशामध्ये, की भगवान गौतम बुद्धांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला म्हणूयात, की त्यांच्या साहित्य, त्यांच्या गोष्टींवरती फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तुम्ही आता डायरेक्ट परदेशातला जो प्रश्न विचारलात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगणं गरजेचं असं वाटलं, की तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रामाणिकपणे म्हणण्यापेक्षा, की शिस्तबद्ध असा एक धम्माचा प्रसार, धम्माचं कार्य, मुलांवरती संस्कार अतिशय मोठ्या प्रमाणात होतात. ते आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे. परंतु तिथे मी जेव्हा सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंवरती बोललो, तर तिथे काही मराठी भाषिक लोकं आहेत. त्यांनी ते ऐकलं. ते म्हणले, "अरे, इतक्या वर्ष आम्ही इकडे राहिलोत, पण आम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या." संत तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये पण बोललो होतो मी त्या काळामध्ये. तर ते आणि बऱ्याच लोकांमध्ये जेव्हा चर्चा होते परदेशात सुद्धा, तर त्यांना एक निश्चित माहिती आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या इतर सुधारकांचं काम या बाबी परदेशामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगल्याच माहिती आहेत. किंबहुना मी तर म्हणेल, की आपल्यापेक्षा अगर आपण गेल आंबेट नावाच्या मॅडमचं नाव आपण ऐकलं असेल, तर त्यांनी इथे येऊन बाबासाहेबांवरती जे लिखाण केले, त्याची मराठीमध्ये पुस्तकं आता आलेली आहेत. अतिशय अप्रतिम काम आहे. तर त्या प्रमाणात तुम्ही जसं एकदम डायरेक्ट विचारलं, की परदेशामध्ये अनुभव काय? तर तिथे चांगली संघटन आहेत, मराठी भाषिक आहेत आणि तिथे पण चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. परंतु एक आहे आणखीन, की आपलाही समाज परदेशामध्ये जो आहे, तोही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. ते एकत्र भेटतात, एकत्र राहतात, काही एकत्र गेट टुगेदर करतात. त्यांना म्हणा, की एकत्रपणे कोण कुठे राहते त्यांचं एकमेकांना माहिती असतं, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी घेतात आणि त्या समाजानं सुद्धा परदेशाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून आपल्या देशामध्ये जे कोणी आता म्हणूयात, की ज्यांना कोणाला गरज आहे, अशा गरीब विद्यार्थ्यांना, गरीब वस्त्यांना, गरीब लोकांना जर तिथल्या समाजाने म्हणजे आता तुम्ही विचारला म्हणून हा प्रश्न खरंच एक वेगळा आहे. कारण मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो, तिथले फोस्टर पेरेंट्स ही एक कन्सेप्ट होती, की परदेशातील लोकांनी भारतातील गरीब लोकांना मदत करायची. तर मी असं आता आता तुमच्याशी बोलताना मला जे सुचलं ते असं, की परदेशात राहणाऱ्या आपल्या लोकांनी, की भारतात राहणाऱ्या आपल्या लोकांना कशी मदत करता येईल. तसं जर झालं, तर मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन, बदल, प्रबोधन नक्की त्याच्यामध्ये घडेल असं मला वाटतंय. तर तुम्ही अगदी परदेशातल्या याचा उल्लेख केला भेटीचा किंवा तिथल्या कॉन्फरन्सचा. म्हणून साठी चर्चासत्र वगैरे भरपूर झालीत. म्हणजे अगदी अगणितच आहेत. म्हणजे इतकी मोठी आहेत माझ्याकडे. पेपर्स वगैरे हे सगळं सोडून द्या. त्याचं काही विशिष्ट काही नाही त्याचं फार तर. परंतु एक झालं की हे शिकण्यामुळेच या सगळ्या गोष्टी नक्की आपण करू शकलो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही म्हणालात की आता सध्या सुद्धा म्हणजे आता मी एक 2022ला मी विद्यापीठातून रिटायर झालो मेमध्ये. परंतु आता सुद्धा मी एका बऱ्याच मोठ्या म्हणजे एन-सी-आर-टी नाव आपण ऐकलं असेल. तिथे लिटरसी सेलवरती ॲडव्हायझरी कमिटीवरती मेंबर आहे. नॅक नावाची एक संस्था बंगलोरमध्ये आहे, की ती कॉलेजचं आणि विद्यापीठाचं मूल्यमापन करते, त्यांना ग्रेडिंग करतं. त्या कमिटीवरती मी असेसर म्हणून सध्या काम करतो आहे आणखीन. एक युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे यू-जी-सी म्हणून. तर तिथे सुद्धा जे ओ-डी-एल ओपन डिस्टन्स लर्निंग असा जो भाग आहे, तर त्याचं सुद्धा कधी मूल्यमापनाला जात असतो आणि बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहे. परंतु कार्यरत राहताना
की फुले आंबेडकरी विचार हा सगळीच सर्वत्र कसा जाईल. कारण मी जेव्हा इतर स्टेटमध्ये जातो, उदाहरणार्थ गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, तिथे प्रत्येक ठिकाणी मी विद्यार्थ्यांशी जेव्हा संवाद साधतो, त्यांना भारतीय संविधान त्यांना विचारतो, कुठे आहे? त्याचं काय लिहिलंय संविधानामध्ये? व्हॉट इज द प्रिएम्बल? ते प्रिएम्बलमध्ये काय आहे? आणि मग आपल्या दृष्टीनं जिथे-जिथे मी सांगतो त्या ग्रंथालयामध्ये तुम्ही प्रिएम्बलची कॉपी ती लावा, की ती नाहीये. आणि इव्हन आता मागे मी केरळला गेलो होतो. मी म्हणालो, की आता आपण नॅशनल अँथमने सुरुवात आपल्या गायची मीटिंगची समारोप करूयात. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जो तो विचार दिला जातो, तो परदेशात तर आहेच आहे, पण इतर स्टेटमध्ये सुद्धा फुले आंबेडकरी विचार पोहोचवण्याची म्हणजे उदापूर ते परदेश आणि देश भारतामध्ये अनेक ठिकाणी. तर तो एक प्रवास हा अगदी वेगळाच आहे. परंतु एक आहे, की फक्त एकच जाणवलं याच्यातून म्हणजे तुम्ही पुढचा कदाचित काही प्रश्न विचाराल, परंतु याच्यामध्ये नीतिमत्ता, चारित्र्य, करप्शन ह्या सगळ्या बाबीपासून तुम्ही लांब राहिलात, की तुम्हाला यश हे मात्र नक्की मिळत असतं. आणि ते मिळण्यासाठी आजच्या युवकांनी सुद्धा आता मी पुण्यात शहरातली जवळपास सगळी विहारं जाऊन आलेलो आहे. सगळ्या विहारांमध्ये व्याख्यानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची व्याख्यानं दिलेली आहेत. परंतु दुःख आजही मला तेच वाटतंय, की युवक म्हणावे असे जमा होत नाहीत. आता युवक दिसतील तुम्हाला 14 एप्रिलला आणि ते दिवसभर असतील, आदल्या दिवशी असतील, दुसऱ्या दिवशी पण असतील. परंतु हेच जर युवक आपल्याला प्रत्येक वेळेला जर मिळाले, जर प्रत्येक वेळेला त्यांचं प्रबोधन केलं, तर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक बदल, परिवर्तन नक्की होणार आहे. आणि दर आठवड्याला आपली पौर्णिमेला आपण कार्यक्रम घेतो किंवा जे त्याच्यामध्ये विहारामध्ये जमलो. आता मी आता 10 मार्चला नवयान बुद्ध विहार आमचे ते मुस्लिम गुरुजींचा मुलगा जो संजय मोतलिंग सर त्यांच्या समन्वयाने एक तिथे कार्यक्रम घेतला, जयंतीचा कार्यक्रम घेतला. आपल्या पुण्यतिथीचा सावित्रीबाई फुलेंचा. अतिशय मला आनंद वाटला. त्या विहारामध्ये मुलं येतात, अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेचा आहे, शिकवणी आहे आणि ते एक संस्कार केंद्र तयार झाले. तशी संस्कार केंद्र ज्या ठिकाणी आपली बुद्ध विहार आहेत, तिथे होणं हे आजही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर तुम्ही विचारलात ते परदेशातलं म्हणून हे सगळं बोलणं झालं. बोला. खूपच म्हणजे आपण जे समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये म्हणजे भारतात सुद्धा आणि बाहेरच्या देशात सुद्धा आपण गेलेला आहात. तिथली परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे आणि युवकांनी किंवा तेथील समाजातील विचारवंतांनी कशा पद्धतीनं ही चळवळ म्हणजे राबवावी या संदर्भात आम्ही तुमच्याकडून एक संदेश म्हणजे मागू शकतो, की कसं करावे. आजचं तुम्ही विहाराचं खूप सुंदर सांगितलं, की विहाराच्या माध्यमातून तुम्ही आता जे जोडलेले आहे सर्व, तर आपल्याला आता सुद्धा आता नवीनच प्रश्न आपला बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा हा विषय आता एकदम जोरदारपणे सुरूच आहे. तर विहाराच्या माध्यमातून आणि युवकांना किंवा विचारवंतांना हे चळवळ म्हणजे आपल्या समाजाच्या विकासाची कशा पद्धतीने नेता येईल या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन हवंय सर. गोष्ट एक अशी आहे, की मुळात लोकांनी एकत्र येणं हाच मोठा प्रश्न आहे. कारण माझं म्हणणं असं आहे, की किमान 10 युवक एकत्र येऊ द्या. 10च्या 10 विद्यार्थी कसे राहतील ते स्किल आपलं आहे त्यांना कायम आपल्या त्याच्यात ठेवणं आणि त्यांच्याकडून पुढची ती पिढी म्हणजे त्यांच्या हस्तांतरण करणं, की पुढे तुम्ही हे चालवा म्हणून. परंतु युवक आता एकत्र येत नाही. व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. विश्वासार्हता अजिबात राहिलेली नाही. धाक हा कोणाचाच राहिला नाही. परंतु तरी सुद्धा काही अगदी हातावर च्या बोटावरती मोजण्यासारखी लोकं जरी एकत्र आली, तरी बरचसं काही नक्कीच घडू शकतं. आता बघा, की आपण 14 एप्रिलला आले, तर आज आपला 18 तासा अभ्यास वगैरे ही आपली अभियानं सुरू होतील. परंतु हे अभ्यास कायम चालू राहावेत. स्पर्धा परीक्षेमध्ये युवकांनी कायम आलं पाहिजे. सातत्य राहिलं पाहिजे. टिकून राहिलं पाहिजे. आपलं करिअरच्या दिशा आत्ताच्या युवकांनी नक्की ठरवल्या पाहिजेत. कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आत्ताच्या ज्या पिढ्या आहेत, म्हणजे आपल्या नंतरच्या पिढ्या, की त्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या पिढ्या आहेत. तर त्या दृष्टीनं की या येणाऱ्या कॉन्व्हेंटच्या पिढ्यांना सुद्धा फुले आंबेडकर हा विचार, परिवर्तनाचा विचार हा तिथे पोहोचण्यासाठी एक इंग्लिशमधलं साहित्य तयार होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि आता आपल्यासारख्या लोकांनी आपण आपला ग्रुप फार तसा ज्याला म्हणू की सज्ञान, ज्याला म्हणू की ज्ञानी असा आहे मी समजतो. याचं कारण असं की एक मागे मी म्हणालो होतो, एखाद्या पुस्तकावरती जर आपण बोलायला जातो, तुम्ही चांगला प्रयोग केलाय हा. एखाद्या पुस्तकावरतीच बोलायला लावायचं एखाद्याला, की उदाहरणार्थ की गुलामगिरी पुस्तक. ह्या गुलामगिरी पुस्तक XYZ बोलणार आहे. तर ते पुस्तक तुम्ही 1 तासामध्ये वाचल्यासारखं आपल्या सगळ्यांना वाटणार आहे. अगदी रायटिंग अँड स्पीचेस मधले काही भाग घेऊ शकतो. आणि आता तर बघा बार्टीमध्ये इतकी चांगली पुस्तकं आहेत, की 85% म्हणजे 85% सूट आहे. ₹100 पुस्तक ₹15 मिळतंय.
तर ही पुस्तकं जर खरेदी केली आपण आणि ती लोकांपर्यंत दिली ह्या निमित्तानं, तर अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात, की काय करता येण्यासारखं काय? पुस्तकांचं खरेदी करणं, जवळ ठेवणं, ते वाचन करणं, चिंतन करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, डिसेमिनेशन ज्याला आपण म्हणूयात आणि लोकांना सांगणं आणि अशा पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार लोकांपर्यंत परत देणं आणि त्यांना वाचायला प्रवृत्त करणं, वेगवेगळ्या लोकांमध्ये स्पर्धा घेणं आणि मुलांना प्रवृत्त करणं. आता बघा, की आमच्या काळात आम्ही 4थी-5वी ला असताना सुद्धा भाषणं करायचो जयंतीची आणि लोकं टाळ्या वाजवायचे. किती छान बोललात, किती चांगलं, वाह! वाह! छान. आणि आम्हाला आनंद वाटायचा. आणि मग हायस्कूलला गेल्यानंतर थोडंसं भाषण वेगळं, कॉलेजला गेल्यानंतर थोडंसं वेगळं, पुढे गेल्यानंतर वेगळं आणि आताचा प्रश्नच मिटला. परंतु ती अशी पिढी आपण तयार करणं अतिशय गरजेचं आहे. आजही आपण पाहतो, की शाळा कॉलेजमधून आपल्या मुलांना म्हणजे आता समजा आपण अगदीच लिमिटेड फ्रेममध्ये बोलू. जरी आपण विहारांमध्ये जर मुलांना सांगितलं, की हे वाचून या, बुद्ध याने धम्मामध्ये काय लिहिलं ते बघून या. अवघड पुस्तक आहे बुद्ध याने धम्म, इतकं सोपं पुस्तक नक्कीच नाही. तरी सुद्धा त्यातला काही भाग आपण म्हणजे 22 प्रती नक्की काय आहेत, याचं जरी आपण चिंतन मनन केलं, तर फार चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याची एक ही संधी आहे आणि शिक्षणाशिवाय काहीच नाही, हे मात्र आपण बिंबवलंच पाहिजे. 100% बिंबवलंच पाहिजे. याचं कारण असं आहे, की मगाशी एक म्हणजे आता मला बोलता-बोलता एक आठवलं, की जेव्हा मी प्रौढ शिक्षणाचा वर्ग चालवत होतो गावामध्ये आणि उदापूर गाव ते ओतूर कॉलेज जवळपास 3 अन् 3 7 किलोमीटरचं अंतर नक्की असणार आहे. तर त्यावेळेला मी आमच्या प्रौढांची सहल म्हणजे आमच्या महिलांची सहल मी कॉलेजमध्ये आणली होती आणि त्याच्यामध्ये माझी आई पण होती आणि कॉलेजमध्ये पायऱ्या चढत असताना आईने त्या पायरीला हात लावला आणि तिने सहज वाक्य म्हणजे पाया पडली आणि म्हणाली, की "माझं बाळ मोठं होऊ दे." अशी सहज म्हणाली होती आई माझी आणि ते माझ्या लक्षात राहिलं आणि मग त्या सगळ्या बाकीच्या मी त्या नोकऱ्या सोडून म्हाडातल्या नोकऱ्या वगैरे इतर ते मला अपॉर्च्युनिटी होत्या, त्या सोडल्या आणि मग जशा मला माझ्या आईला जसं वाटतंय माझं बाळ मोठं होऊ दे, तशा असंख्य आयांना असं वाटतंय, की त्यांची बाळं मोठी झाली पाहिजेत. म्हणून मी या क्षेत्रामध्ये टिकूनही राहिलो आणि त्या टिकल्यानंतर त्याच्यामध्ये मी त्याला योगदानही चांगल्या पद्धतीने दिलं गेलंय. 100% दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने मी खूप समाधानी आहे. कारण समाजाच्या प्रती आवडीचं काम, विद्यापीठाचं, गव्हर्नमेंटचं, पुन्हा ह्या सगळ्या बाबी आणि पुन्हा एक लोकसंपर्क ह्या सगळ्या बाबी म्हणजे फार समाधानी राहिलोय. याचं कारण एकच आहे, की तुम्ही म्हणाल ना आताच्या पिढ्यांना काय? तर आताच्या पिढ्यांनी म्हणजे त्या काळात आम्ही स्थानिकमध्ये वाचायचो. कुठं कुठलं व्याख्यान आहे. मग टिळक स्मारकला कोणाचं व्याख्यान आणि त्या काळामध्ये आपली एक रंगभूमी होती बघा ती. त्यावेळेला ते दलित रंगभूमी आणि त्याची ती नाटकं असायची बालगंधर्वला वगैरे. तर कॉलेजचा आम्ही अभ्यास सोडून मी त्या सायकलीवर जाऊन बसायचो आणि त्या रंगभूमीतली सगळी भाषणं म्हणजे बी.सी. शिंदे बाकीच्या सगळा तो ग्रुप होता. तो मी त्यांची ते नाटकं बघायचो. त्याच्यामध्ये सहभागी व्हायचो. म्हणजे सहभागी म्हणजे इमोशनली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचो आणि ते सगळं नाटक संपल्यानंतर रात्री भेटायचो आणि मग सायकलीवरती बालगंधर्व ते कर्वेनगर असं सायकलीवरती परत जायचो. परंतु आत्ता हे पोरं किंवा मुलं हे करतीलच याची खात्री नाही. म्हणून साठी आजही सुद्धा की फार प्रबोधनाची फार मोठी गरज आहे. तुम्ही जे म्हणाल, की काय तुम्ही सांगू शकाल? तर ही गरज आहे, की आणि संघटित आणि युवकांनी आता पुढे यायलाच पाहिजे. परंतु ते आता यायला पाहिजे हे बोलणं सोपं आहे. परंतु आणायचं कसं? आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी काय वापरायची? अशा गोष्टी आपण जर ठेवल्या आणि केल्या, जसं आता तुम्ही करताय, हे फार चांगलं आहे. कारण एका फॅमिलीत आता कोणीतरी स्पीकरवरती ऐकत असेल, तर त्यांची मुलं समजा मोबाईलमध्ये काही गेम खेळता ते ऐकत असतील, तर किमान नाही 100% तर 10% तरी फरक पडू शकतो. त्या कळालं असणार दृष्टीनं तुम्ही नक्की. विचारलेल्या या प्रश्नाचं असं उत्तर देता येईल फार तर म्हणजे सांगता येईल. आपण चर्चाच करतो आहे. हां. बोला सर. खूप खूप छान सर. ह्या साधारण पाऊण तासाच्या या मुलाखतीमध्ये आम्हाला आपला जो प्रवास आहे समाजाच्या दृष्टीनं, तुमच्या स्वतःच्या विकासाच्या दृष्टीनं आणि जे आई-वडिलांनी म्हणजे बाबासाहेबांनी जे आपल्या आई-वडिलांनी त्यांचा जो संदेश ऐकला आणि शहरात आले आणि त्याची आपली प्रगती झाली, आपण शिक्षण घेतलं, तर खरंच आहे की आताच्या काळात सुद्धा शिक्षण म्हणून तर बाबासाहेबांचा तो संदेश होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिक्षण हे एक नंबरवरचं. तर तुम्ही जे आता सांगितलं की या मुलाखतीद्वारे की पूर्वी आम्ही चळवळीची काही दिशा असं, तर आपल्या तरुणांनी याच्यामध्ये आता सध्या त्यांचा सहभाग जास्त असला पाहिजे आणि तो आपण कशा पद्धतीने करावा या संदर्भात सुद्धा तुम्ही खूप सुंदर असं आम्हाला सांगितलेलं आहे. तर ही मुलाखत खरंच अतिशय म्हणजे आमच्या या वैचारिक ग्रुपच्या दृष्टीनं किंवा आताच्या चळवळीच्या दृष्टीनं खूपच म्हणजे उपयोगी अशी झालेली आहे. तर आपलं मी सरांना म्हणजे आमच्या सर्व समितीतर्फे आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यामध्ये या संदर्भात पुढे जर काही आपण एक 5 मिनिटं आहेत तर श्रोत्यांना सुद्धा काही याच्या संदर्भात जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर यामध्ये आपण या संदर्भात करू शकतो. यामध्ये मी
कसा जगलो, काय काय कामं केली हे काहीच उल्लेख केला नाही. याचं कारण असं आहे की मी ₹13 रोजाने कांदे भरायचं काम करायचो शेतामध्ये, वावरामध्ये आणि ते कांद्याच्या गोणी टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळेला ₹13 रोज होता. ₹10 ला 100 जोड्या अस्टरच्या जोड्या बांधल्या जायच्या. तर त्या सकाळीच उठून अस्टर तोडून आणून त्या फुलं शेंदाडीच्या झाडाच्या त्या आणून ते बांधायचं आणि मला वाटतं काय ते ₹10 का ₹1 मला वाटतं 100 जोड्या असतील त्या, असा तो रेट होता. आंबे तोडायला म्हणजे आंबे झेलायला जायचो आणि त्या परत भरायचे करंडे टाचायचं ते पण मी काम केलेलं आहे. आणि ज्याला असं म्हणूयात की अ, अ, एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ते परत ते करंडे टाचणं वगैरे हे सगळी कामं केलेली आहेत आणि ते सगळ्यांच्याच जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणात झालेलं आहे. परंतु ते दुःखित भाग आहे तो आपल्याला म्हणजे आहेच आहे. परंतु मी जास्तीत जास्त इथे सांगण्याचा तो प्रयत्न केला, की पुढे काय करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं मी इथे बोललेलो आहे. आता जर तुम्ही जसं तर म्हणालात आम्ही आत्ताच आम्ही आता आपल्याकडं खरं अनुभवाचं खूप आहे, गाठोडा आहे. तर आम्ही पुन्हा अजून आपल्याला या संदर्भात मुलाखती एकदा पुन्हा आम्ही आपल्याला बोलवणार आहोतच. कारण आपल्याकडून आम्हाला खूप जाणून घ्यायचं आहे. कारण त्यावेळेची स्थिती आणि आता आणि विकसित कसं होत गेला, तर तुमच्याकडं पुणे युनिव्हर्सिटीत तुम्ही सगळ्या अतिशय वेगवेगळ्या जेव्हा संचालक मंडळावर होते, तर त्याचा ज्ञानाचा फायदा अजून आम्हाला ऐकायचा आहे. तर अजून एक आम्ही मुलाखत तुमची पुन्हा एकदा घेऊ शकतो. तर तुम्ही पण आम्हाला वेळ द्यावा अशी मी विनंती करतो.